नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसे मराठी ग्राफिक्स नावाचे आपले ॲप आहे मित्रांनो, त्याच्यावरती आपण सर्व काय मटेरियल देत असतो. त्याच्यामध्ये ॲप डाउनलोड करायला विसरू नका. मित्रांनो, डिझाईन तुम्ही बघितली असाल. आजची जी डिझाईन आहे ती सोशल मीडिया डिझाईन असणार आहे मित्रांनो, आणि एकदम ट्रेंडिंग डिझाईन आहे. आपण बऱ्याच मंथली पॅकेजचे कामं, सोशल मीडियाचे बरेच कामं भेटतात, त्याच्यातलीच आपण एक डिझाईन घेतलेली आहे. तर चला बघू आपण डिझाईन कशी बनवली. मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसे व्हिडिओला लाईक करा. चला बघा, आपण ही डिझाईन एकदा तुम्हाला दाखवतो मी कशी बनवली. सर्वात पहिले आपण मित्रांनो एक पेज क्रिएट करून घेऊ. त्यासाठी आपण काय करू, फाईलवरती जातो, मी न्यूवरती जातो. इथून आपण स्क्वेअरमध्ये त्याची साईज ठेवणार आहे. हे बघा, आता 6x6 आपण त्याची साईज ठेवलेली आहे. रेझोल्युशन 300 आणि करतो मी क्रिएट. ओके मित्रांनो, आपला पेज क्रिएट झालं. आता आपण याच्यामध्ये काय करू, बॅकग्राऊंड ॲड करू. सर्वात पहिले बॅकग्राऊंड आता आपण काय करतो, त्याचं प्लेस इन बिल्ड करतो मी. इथून जे बॅकग्राऊंड आहे आपलं ते ओके. आपण 3-4 बॅकग्राऊंड यूज केले नाही मित्रांनो याच्यामध्ये, तर ते सांगतो. आता हे पहिलंवालं बॅकग्राऊंड आहे. आता याची थोडी ओपेसिटी कमी करून घेतो इथून, आणि इथं लॉक करून घेतो त्याला, कारण की याचा आपल्याला कमी आपण याचा कमी यूज करणार आहे. बघा इथं काय झालं, थोडं इथं दिसते. आता मी त्याला परत एकदा अनलॉक करून थोडं खाली करून घेतो. ओके, अनलॉक करून घेतो. आता एवढं झालं मित्रांनो. आपण याच्यामध्ये काय करू, एकदा बघा डिझाईन बघून घ्या. आपण याच्यामध्ये ज्या इमेज यूज केलेल्या आहे, या PNG मी स्वतःच बनवल्या होत्या. आता व्हिडिओ खूप लंबा होईल त्याच्यामुळे ते तुम्हाला सांगणार नाही आहे. त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे मी. आपल्या चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला सर्व काही तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील. आता सर्वात पहिले आपण काय करू, ज्या दोन्ही बी जे आपण PNG बनवल्या होत्या, मी त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो असं. ओके, आता तेवढं झालं. आता आपण काय करू, याच्यामध्ये दुसरं बॅकग्राऊंड ॲड करू. इथून जातो मी, प्लेस इन बिल्ड करू. जे दुसरंवालं बॅकग्राऊंड मी डायरेक्ट कॉपी केलं तर वाटतं, त्याच्यामुळे आपण काय करू, डायरेक्ट डिझाईनमध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. म्हणजे काय होईल, तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता बघा इथं असं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो मी दुसरंवालं बॅकग्राऊंड. ओके, Ctrl+Z करतो मी. परत एकदा ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. ओके, डन. आता आपण काय करू, या लेअरला सर्वात खाली ठेवू, म्हणजे जे आपली खालची जे बॅकग्राऊंड पहिलं बॅकग्राऊंड ॲड केलं होतं त्याच्यावरही ठेवणार आहे. ओके, डन. आता आपण काय करू, बघा आता आपण काय केलेलं आहे, जे खालचं बॅकग्राऊंड आहे त्याला वरती घेतलेलं आहे. आपण त्याला मास्किंग करणार आहे. मास्किंगसाठी आपण काय करतो, बघा ते बॅकग्राऊंड, त्याला मी तर मास्किंगवर क्लिक करतो. इथून इरेजर टूल घेतो. ओके, त्याची साईज वाढून घेतो मी स्क्वेअर ब्रॅकेटनं. साईज वाढून घेतली. आता असं आपण अप्लाय करू इथं. ओके, बस काहीच नाही आहे. Ctrl+Z करू, थोडा बराच छोटा करतो अजून, आणि असं अप्लाय करतो. बघा आपलं जे दुसरं बॅकग्राऊंड बी आहे ते आपण मर्ज केलेलं आहे. आता आपण त्या बॅकग्राऊंडला बी काय करतो, मी इथून लॉक करून घेतो, म्हणजे ते परत परत हलणार नाही. आता आपण काय करू मित्रांनो, डायरेक्ट टेक्स्ट जो आहे तो ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. पण तुम्हाला टेक्स्ट दिसत असेल मित्रांनो, आपण जो टेक्स्ट यूज केला आहे, आपण आज काय कॅलिग्राफी यूज केलेली नाही आहे. आपण जो टेक्स्ट यूज केलेला आहे हा श्रीलिपी फॉन्ट आहे. तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट दाखवतो बघा इथं, तुम्हाला दिसत असेल आपण श्रीलिपी फॉन्ट यूज केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला बी माहिती असेल की मराठी टायपिंगमध्ये कॅलिग्राफी फॉन्ट यूज करताना आपल्याला कन्व्हर्टर लागतं. तर बघा तुम्हाला मी इथं कन्व्हर्टर दाखवतो. आपण हे कन्व्हर्टर यूज करतो मित्रांनो. तुम्हाला गुगलला बी खूप सारे कन्व्हर्टर भेटतील, पण ते एकदम प्रॉपरली वर्क करत नाही मित्रांनो. आपल्याकडे जे कन्व्हर्टर आहे ते एकदम ऑफलाईनमध्ये चालतं, आणि हे एक सॉफ्टवेअरसारखे आपण यूज करतो मित्रांनो. याचा तुम्ही बघू शकता, आणि तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाही, ते फक्त आपल्याकडे मिळणार नाही. आणि कुठून डाउनलोड करायचं ते बी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनत राहा. बघा तुम्ही आता टेक्स्ट बघू शकता. आपण टेक्स्ट जो आहे आपण कसा कन्वर्ट केला मी एकदा ते बी तुम्हाला दाखवतो. आपण बघा इथे डायरेक्ट तुमचा जेवढा बी टेक्स्ट आहे तो कॉपी पेस्ट करायचा आहे. ओके, इथं त्याला कन्वर्ट करायचं आहे, आणि इथं आता एक एक टेक्स्ट जो आहे तुम्हाला तर कॉपी करून घ्यायचा आहे. आता इथं त्याला मी काय करतो, या टेक्स्टवरती पेस्ट करतो. बघा आता आपलं स्विचिंग नाव जे आहे ते पेस्ट झालेलं आहे. तुम्ही असं टेक्स्ट कॅलिग्राफी टेक्स्ट कन्वर्ट करून घेऊ शकता, आणि असं पेस्ट करून तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. आता बघा तर इथं फॉन्ट जर मी गेलो, आणि तो आता मी याचा फॉन्ट चेंज करतो. ओके, आता आपण याची श्रीलिपी फॉन्ट घेतो मी. बघू शकता तुम्ही खूप सारे फॉन्ट आहे मित्रांनो. आपल्याकडे कमीत कमी श्रीलिपी फॉन्टचे 1,500 ते 2,000 फॉन्ट आहे मित्रांनो आपल्याकडे. सर्व काय आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आपल्या ॲपला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आपण हा टेक्स्ट कसा घेऊ शकतो. आता आपण काय करू, डायरेक्ट टेक्स्ट जो आहे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो मी. इथं टेक्स्टला सिलेक्ट करतो. ओके, आणि ते डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो आपल्या या मेन डिझाईनवरती.
मित्रांनो बघा आपला टेक्स्ट जे आलेला आहे, हिच्यामध्ये काय केलं ना मित्रांनो, आपण याला कलर ग्रेडिंग केलेली आहे, म्हणजे कलर दिलेला नाही आहे टेक्स्टमध्ये. आपण एक बॅकग्राऊंड जे आहे ते क्लिपिंग मास्क केलेलं आहे. मी अनक्लिपिंग मास्क करून दाखवतो तुम्हाला, मग तुम्हाला समजून येईल की आपण याच्यामध्ये काय केलेलं. बघा आपण हे बॅकग्राऊंड दिसत असेल, हेच आपण त्याच्यामध्ये क्लिपिंग मास्क केलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला जर डिझाईन क्रिएटिव्ह बनवणं असेल तर तुम्ही असेच बॅकग्राऊंड क्लिपिंग मास्क करून एकदम प्रोफेशनल असा टेक्स्टला इफेक्ट देऊ शकता. कारण जेवढा तुमचे कलर भारी दिसणार आहे तेवढं तुम्हाला एखादा कलरचं बॅकग्राऊंड ते तुमच्या टेक्स्टला भारी दिसते. त्यामुळे तुम्ही मोस्टली काय जे आहे ते तुम्ही एखादं बॅकग्राऊंडच यूज करता तुमच्या टेक्स्टला इफेक्ट देण्यासाठी. ओके, आता जो आपला बाकीचा टेक्स्ट राहिला आपण त्याला डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. मित्रांनो आपल्या डिझाईनमध्ये आपण जेवढा काही टेक्स्ट यूज केलेला आहे तो सर्व काही आपण कन्वर्ट करूनच घेतला होता. त्यामुळे तुम्हाला थोडा कन्वर्टर जर प्रॉब्लेम आला तर आपलं जे मराठी ग्राफिक्स नावाचे जे आपले ॲप आहे त्याच्यावर तुम्हाला कन्वर्टर मिळून जाईल. त्यामुळे ती ॲप नक्की डाउनलोड करा. ओके, बस आता एवढं झालं मित्रांनो. याच्यानंतर आपण आपली ऑलमोस्ट डिझाईन झालेली आहे. आता आपण काय करू, याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल आपण एक सिल्क ॲड केलेली आहे बघा. ही वाली ही तुम्हाला गुगलला भेटून जाईल मित्रांनो. आपण याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ डायरेक्टली, इथं सोडतो मी असं. आता आपण काय करू, याला जी पहिलीवाली इमेज आहे त्याच्या मागं ठेवू, इथं खाली जातो आणि इथं याच्या दोन्हीच्या मध्ये तिथं ड्रॉप करून देतो. ओके, बघा आता ती जास्त खाली गेली तर मी थोडं वरी घेतो. ओके डन, आणि थोडासा अलाइनमेंट करून घेऊ याला आपण परफेक्टली. ओके डन. बघा मित्रांनो आपली जी डिझाईन आहे तो ऑलमोस्ट झालेलीच आहे. कारण की आपण डिझाईनमध्ये जे काय जास्त मटेरियल यूज करत नाही, बेसिक मटेरियल यूज करतो, पण ते बी असं करतो मित्रांनो की आपलं डिझाईन क्रिएटिव्ह दिसतं. आता एवढं झालं मित्रांनो. आता बघा इथं तुम्ही बघू शकाल. आता ही जी डिझाईन बनवली होती मी, याच्यामध्ये तुम्हाला मी असं एक ऑप्शन ठेवलं होतं की इथं तुम्ही तुमचा फोटो ॲड करून इथं शुभेच्छिक नाव टाकून तुम्ही डायरेक्ट सेल करू शकता, स्वतःसाठी पण यूज करू शकता. ओके, आपण याला सरळ सिलेक्ट करतो मी, डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो इकडं. ओके डन. आता मित्रांनो एवढं झालं, पण आपला जो हा मेन फोटो आहे याच्यामध्ये काय होतं आहे की हा परफेक्टली दिसत नाही आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे, याला बॅकग्राऊंडमध्ये मर्ज करावं लागणार आहे. त्यासाठी आपण काय करू, याला शॅडो देऊ, याला इफेक्ट देऊ थोडे. सर्वात पहिले काय करतो, त्या लेअरला सिलेक्ट करतो, त्याच्या खाली एक एम्प्टी लेअर क्रिएट करतो आणि ती त्याच्या खाली ठेवतो. ओके, याच्यानंतर आपण काय करू, ब्रश टूल घ्यायचं आहे आणि बघा ब्रश टूलचं इथं क्लिक करायचं आहे. इथून काय करायचे आहे बघा, जसं आपला बघा इथं इमेजमध्ये जसं पायाचा शेप ठेवलं आहे तसं आपल्याला इथं बरंचसे अलाइनमेंट करून घ्यायचं. बघा आता थोडं क्रॉस केलं. ओके, बघा आता परफेक्ट दिसतंय. क्लिक करतो आणि तसा अप्लाय करायचं आहे. एकदाच अप्लाय करायचं आहे मित्रांनो. ओके डन. आता आपण काय करू, या साईडचा बी तसंच करून घेऊ. पहिले आपण काय करू, बरंचसं अलाइनमेंट करून घेऊ असं, जसं की तुमचं पायाचं आहे. ओके, असं अलाइनमेंट करून घेऊ. डन, आणि तसं क्लिक करतो मी. ओके, बघा आता तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंड जे आपलं म्हणजे आपली जी इमेज आहे ती बॅकग्राऊंडमध्ये एकदम मर्ज झालेली आहे, म्हणजे एकदम प्रॉपर दिसते. पण अजून काय आलं मित्रांनो, आपलं जे बांगची इमेज आहे आणि याच्यामध्ये डिस्टन्स दिसत नाही. त्यासाठी आपण काय करू, याला क्लिक करतो, कंट्रोल जे करतो. आता कंट्रोल जे केल्याच्यानंतर ती खालची लेअरवरून क्लिक करतो. याला मी करतो कंट्रोल यल, म्हणजे काय होईल, आपलं लेवल ओपन होईल. इथून काय करतो मी, याला साईडला घेतो. ओके, तर सर्वात पहिले आपण काय करू, याला ओके करतो. कंट्रोल टी करून याला आपण काय करू, असं कंट्रोल दाबून धरायचं आहे, असं ड्रॉप करायचं आहे खालती. ओके, जसं आपला तो शॅडो दिसला पाहिजे तसं आपल्याला अलाइनमेंट करायचं. मी असं एवढं ठेवतो आणि करतो ओके. आता आपण याला काय करू, कंट्रोल यल, म्हणजे आता जे लेवलचं पॅलेट आहे आपलं ते ओपन होईल. आता आपण याला काय करणार, इथून असं ब्लॅक करून घेऊ. ओके, बघा आता तुम्हाला ते थोडं ऑड दिसत असेल, आता त्याला थोडं आपण परफेक्ट करून घेऊ. त्याच्यावर क्लिक करतो मी, त्याची ओपेसिटी इथून कमी करून घेतो. नॉर्मली जेवढं आपलं शॅडोला आपल्याला वाटतं तेवढे ठेवतो. इथं एवढं झालं. त्यानंतर आपण इथं येतो बघा, मी इथं फिल्टरवर, इथं ब्लरवर आणि इथं गोशियन ब्लर. ओके, त्याची ओपेसिटी थोडी मी वाढवून घेतो. बघा करतो मी ओके. बघा त्याची ओपेसिटी थोडी इथून अजून कमी करून घेऊ, म्हणजे काय होईल ते प्रॉपर दिसेल. बघा आपला जो टेक्स्ट आहे, सॉरी आपले जे शॅडो आहे एकदम प्रॉपर दिसते आणि एकदम डिझाईन आपली प्रोफेशनल दिसते. बघा आता आपण राहिलेला जेवढा टेक्स्ट आहे थोडा आपण डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ इकडे. ओके, बस थोडा असा अलाइनमेंट करून घेतो. ओके डन. मित्रांनो आपली डिझाईन जे ऑलमोस्ट डिझाईन आपली एकदम फायनल झालेली आहे. याच्यामध्ये आपण काय करू, एक सनलाईट PNG ॲड करू, ज्याच्यावर आपलं काय होणार आहे की याच्यामध्ये थोडा डिस्टन्स दिसेल आणि एक डिझाईनमध्ये ग्लो क्रिएट होईल. तर फाईलवर जातो, प्लेस इन बिल्ड. बघा आपल्याकडे एक सनलाईट PNG आहे बघा, तुम्हाला ते गुगलला पण भेटून जाईल. तो ॲड करतो. ओके, याचा ब्लेंडिंगमुळे इथं बघा स्क्रीन ठेवायचा आहे. डन. आणि आता त्याला थोडं झूम आउट करून घेऊ.
आता आपण काय करूया, दोन्ही इमेजच्या मधात ठेवू, म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये एक डिस्टन्स क्रिएट होईल, म्हणजे आपलं डिझाईन अजून प्रोफेशनल वाटेल. तुम्हाला त्या दोन्हीच्या लेअरच्या मधात आपण त्याला ड्रॉप करून देऊ. आता काय आली, आपण ती सर्वात खाली गेली असं वाटतं मला ती लेअर, तर थोडं मोठं करून घेतो मी आणि या लेअरच्या वरी ठेवतो. ओके, बघा आता, आणि इथं थोडं असं अलाइनमेंट करून घेऊ. बघा तुम्ही जेवढं मटेरियल परफेक्टली यूज करसाल तेवढी तुमची डिझाईन प्रोफेशनल वाटेल. ओके, डन. बघा मित्रांनो, आपली जी डिझाईन आहे ऑलमोस्ट डन झालेली आहे. याच्यामध्ये काहीच नाही, आपण एकदम बेसिक गोष्टी यूज केलेल्या आहे, त्याच्यामुळे आपली डिझाईन एकदम प्रोफेशनल झाली. तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे फक्त डिझाईनमध्ये काय यूज करायचं आहे. आपलं हेवी टेक्स्ट जो आहे तो डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ, इथं तर अलाइनमेंट करून घेऊ. ओके मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल तर आता आपण ते कन्व्हर्टर कुठं मिळणार आहे तुम्हाला ते सांगतो. मित्रांनो, आपली मराठी ग्राफिक्स नावाची एक स्वतःची ॲप आहे, ज्याच्यावरती आपण सर्व काही मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करून देत असतो. तुम्हाला एकदम दाखवतो ते तुम्हाला कुठं अवेलेबल होणार आहे. ओके मित्रांनो, सर्व काही आपल्या ॲपवरती तुम्हाला मिळणार आहे. तसेच आपण मित्रांनो त्याच्यामध्ये एक आपण PhD पॅक बनवला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 350+ लग्नपत्रिका, तसेच बड्डे पोस्टर, होल्डिंग पोस्टर, जसे आपण सोशल मीडिया डिझाईन, असे बऱ्याच प्रकारचे त्याच्यामध्ये डिझाईन असणार आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉन्ट जेवढे आपण कॅलिग्राफी फॉन्ट यूज करतो ते सर्व काही तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि जे आपण बोललो होतो जे कन्व्हर्टर, सर्व काही तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या ॲपला नक्की व्हिजिट करा. त्याच्यामध्ये आपण जो कोर्स लॉन्च केला आहे त्याला नक्की बाय करा, कारण की तोची प्राईस एकदम बेसिक प्राईज आहे. मित्रांनो, 499 मध्ये तुम्हाला खूप सारा मटेरियल मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फॉन्ट, कन्व्हर्टर सर्व काही मिळणार आहे. ते तुमच्या खूप कामाचं असणार आहे. तुम्हाला डिझाईनमध्ये खूप हेल्प होणार आहे मित्रांनो.